राम सातपुते आपल्यासोबत आहेत। रामजी, जी चर्चा होती की महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे, ही सगळी जी चर्चा होती, जवळपास शिक्कामोर्तब जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। संध्याकाळपर्यंत घोषणा होईल। निश्चित हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असेल जेव्हा देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल, ज्यांनी विकासाची गंगा आणली, गोर गरीब सामान्य वंचित आदिवासी यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याचं काम केलं, असा एक लाडका नेता महाराष्ट्राचा देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री होतोय। असं झालं तर निश्चित आम्हाला आनंद होईल आणि आम्हाला विश्वास आहे आमचं पार्लमेंटरी बोर्ड या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नियुक्त करतील। मी पुन्हा येईन असं त्यांनी काही वर्षापूर्वी बोललं होतं, ते आता कुठेतरी साक्षात उतरते सर? निश्चित आज खऱ्या अर्थानं आनंद अश्रू आम्हाला येत आहेत की साहेबांसारखा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा होतोय। ते पुन्हा येत आहेत, पूर्ण ताकदीने येत आहेत आणि यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्राला देवेंद्रजींचं एक नवीन व्हर्जन निश्चित दिसेल आणि महाराष्ट्राचा एक विकास चांगल्या पद्धतीने होईल। शिंदे गटाकडून सुद्धा दावा जो आहे तो मंत्रिपदाचा मुख्यमंत्री पदाचा केला जातोय। नाही, त्या दाव्याला काय पार्लमेंटरी नेते आमचे वरिष्ठ नेते जे आहेत त्या सगळ्या विषयावर बोलतील, परंतु मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला आनंदाचा क्षण असतो की जे आमचं दैवत आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्रजींना पाहतो, ते मुख्यमंत्री व्हावेत हे आमच्यासाठी फार म्हणजे आनंदाचा क्षण असेल। उत्साहाचं वातावरण आहे भाजपमध्ये? निश्चित उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी। निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला आनंदाचा क्षण आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक कर्तृत्ववान नेता मुख्यमंत्री होतोय, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आहे। धन्यवाद। साहजिकच आहे, राम सातपुते आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलं की भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बनत असतील तर आनंदाचं वातावरण आहे। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, टी9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।